हरिओम, मी वैशाली विरा गाडगीळ, भुसावळ उपासना केंद्र। माझा अनुभव असा आहे की माझ्या मिस्टरांना काहीतरी असं पाया घोट्याच्या तिथे मला असं सुजलेलं जाणवायचं। मी त्यांना म्हणत होते, अहो हे काहीतरी वेगळी ठेवण वाटते तुमच्यात, आधी पायाला असं नव्हतं, हे काहीतरी तुम्ही वेगळं वाटतंय, हे डॉक्टरांना दाखवूया आपण, तिथे सूज वाटते किंवा गाठीसारखा काहीतरी हा प्रकार आहे। ते नाहीच म्हणायचे, पण मी म्हटलं नाही, हे काहीतरी वेगळंच दिसतंय, आपण डॉक्टरांना एकदा दाखवून तर देऊ। त्यानुसार आम्ही डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी ती गाठच होती म्हणजे घोट्याजवळ तिथे, त्याच्यात त्यांनी औषधं दिली, ती म्हणे ही विरून जाईल गाठ, ते काही झालं नाही। त्याच्यानंतर मग परत दवाखान्यात गेलो, त्यांनी त्याच्यात एक इंजेक्शन सोडलं, म्हणे हे आपण हे इंजेक्शन याच्यात जर पाणी असेल तर ते काढून घेऊ, ते पण काही झालं नाही, तोही इलाज त्यांचा हे झाला। तर नंतर त्यांनी औषधं दिली, म्हणे हे होईल, बरं होईल म्हणजे, तर ते काही झालं नाही, पण त्या गोळ्यांची रिॲक्शन मात्र आली। तर त्या गोळ्याच्या रिॲक्शनचा असा अनुभव म्हणजे असा परिणाम झाला की यांचं HB हे नॉर्मली माणसाचं 12 ते 14 असावं लागतं नव्हती। आम्ही जळगावला दुसऱ्या काहीतरी कारणासाठी दवाखान्यात गेलो, त्या डॉक्टरांनी यांना पाहता क्षणीच म्हणाले की तुमचं HB कधी चेक केलं आहे? म्हटलं इतक्यात नाही केलं, झाले बरेच दिवस साधारण। नाही म्हणे, तुम्ही ताबडतोब HB चेक करा, मला काहीतरी गडबड वाटते। यांना चेहरा पाहूनच त्यांनी सांगितलं। तिथे चेक केलं तर ते HB भरलं 2.5 जळगावला। आमचाही विश्वास बसे ना, असं कसं काय इतकं कमी कसं काय झालं HB? आता म्हणजे खाणं पिणं बाकी तर सगळं व्यवस्थित आहे, काही कळे ना, विश्वास बसे ना। एखाद वेळेला असं वाटतं की लॅबचे रिपोर्ट कदाचित चुकीचे आले असतील, म्हणून आम्ही जळगावहून भुसावळला परत आलो। येता येताच आमची जी नेहमीची लॅब आहे भुसावळला, तिथे चेक केलं, तर तिथे ते 2 पॉइंट काहीच भरलं, म्हणजे 2.5च्या आतच होतं। मग मात्र आमचं धाबदण आणलं की हे कसं काय इतकं कमी HB आणि तुम्हाला त्रास होत नाही आहे? मी यांना विचारलं की तुम्हाला काहीच त्रास होत नाही आहे? नाही म्हणे, मला थकवा जाणवतोय, दम लागतोय। म्हटलं तुम्ही आत्ता सांगताय, त्याच्यात आम्ही घरी गेलो, काय करायचं काय नाही। दुसऱ्या दिवशी इथल्या डॉक्टरांना सांगितलं, भुसावळच्या दुसऱ्या, तर ते म्हणाले की नाही, तुमची आधीची जी हिस्ट्री बघता तुम्ही ताबडतोब परत JJला दाखवा की काय तुमची आधीची हिस्ट्री आहे, त्याच्यानुसार ते तुम्हाला परत तिथे ट्रीटमेंट चालू करतील। ते रिपोर्ट घेतले, दुसऱ्या दिवशी परत एकदा इथे चेक केलं त्या आमच्या नेहमीच्याच लॅबमध्ये, तिथे ते 2.25च भरलं। रोजच्या रोज ते HB खाली येत होतं। मग मात्र तडकाफडकी आम्ही निर्णय घेतला की नाही आहे अशा परिस्थितीत निघायचं। ताबडतोब गाडी ठरवली आणि ॲम्ब्युलन्सनीच आम्ही JJला गेलो परत। तिथे ते रिपोर्ट दाखवले, हे व्यवस्थित चालत बिलत गेले ॲम्ब्युलन्समधनं, तिथे उतरले, दवाखान्यात तिथल्या OPDला दाखव, म्हणे हे काही सांगता का, 1.5 आणि 2.25 HBचा माणूस भुसावळून इथपर्यंत आलाच कसा म्हणा? म्हटलं आला कसा ते तर माहीत नाही, पण आलो खरं, पण हे यांना थकवा जाणवतोय। ते रिपोर्ट घेऊन आम्ही इथपर्यंत आलो। त्यांचाही विश्वास बसेना, त्यांनी परत त्यांच्या लॅबमध्ये चेक केलं, एकदा केलं, त्यांनाही असं वाटलं काहीतरी रिपोर्ट चुकीचा आहे। डॉक्टरांनी स्वतः परत ब्लड चेक केलं, तेव्हा त्यांचं मात्र धाबदण आणलं, ते HB त्यांनी 1.5 दाखवलं। मग त्यांनी पटापट सगळीकडे JJला फोन केले, स्ट्रेचर बोलावलं, म्हणे ताबडतोब या पेशंटला ॲडमिट करा, ICUला टाका, हे करा ते करा, सगळं त्यांनी त्यांची तयारी सुरू केली। डॉक्टरांना म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं तेव्हा गांभीर्यच जाणवत नव्हतं की 1.5 HBचा, मग डॉक्टर म्हणाले की 3.5-4 पर्यंतच HB आलं की माणूस कोमात जातो, 1.5 HBचा माणूस तुम्ही भुसावळून इथपर्यंत आलातच कसे? काही तुम्हाला स्वतःच्या पायावर, जो आम्ही अख्ख्या ट्रीटमेंटमध्ये म्हणे हे पाहिलं नाही की 1.5 HBचा माणूस अख्ख्या सर्व्हिसमध्ये मी आज पहिल्यांदा बघतोय, म्हणे की जो माणूस शुद्धीवर आहे, स्वतःच्या पायावर उभं राहून माझ्याशी बोलतोय, हा अख्ख्या सर्व्हिसमध्ये माझा पहिला अनुभव असा आहे। मग त्यांनी त्यांना ॲडमिट केलं, सगळं सलाईन लावल्या, ब्लड लावलं, हे जे म्हणजे त्यांच्या पद्धतीनुसार सगळं ट्रीट केलं। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी भेटले परत, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कसं काय घडू शकतं? डॉक्टर म्हणले, मला पण हे नवल वाटतंय की हे कसं काय घडू शकतं, तुमचा कोणावर विश्वास आहे की काहीतरी याला दैवी पाठबळ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही। मग यांच्या गळ्यात त्यावेळी त्रिपुरारी त्रिविक्रमचं लॉकेट होतं, ते आम्ही त्यांना दाखवलं की आमचा याच्यावर विश्वास आहे। पहिल्यासुद्धा आजारपणात आम्हाला आमच्या सद्गुरूंनीच याच्यातनं बाहेर काढलेलं, अक्षरशः तळ हातावर झेलल्यासारखं त्यांनी बाहेर काढलेलं आहे, आणि आता पण आमचा त्याच्यावरच विश्वास आहे, त्याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो।
डॉक्टर म्हणे मानलं तुमच्या सद्गुरूला. डॉक्टरांनी सुद्धा तिथे नमस्कार केला यांच्या गळ्यातल्या लॉकेटला आणि म्हणाले की हे दैवी शक्तीशिवाय डॉक्टरही तिच्या बाहेरचा हा प्रकार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आज जे आहात ते तुमच्या सद्गुरूच्या तत्वेच्यावर कृपाछत्राखालीच इथपर्यंत आलात, हे आम्ही सुद्धा कबूल करतो. आणि नंतर त्यांनी मग ट्रीटमेंट चालू केली, मग सुधारणा झाली, मग थोडं HB वाढत गेलं. डॉक्टरांनी सुद्धा बापूंना सलाम ठोकला की हा माणूस इथपर्यंत आला, हे खरंच तुमच्या बापू कृपेशिवाय ही गोष्ट शक्य नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ.